अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत. अहेरी विभागात सध्या खाजगी घर बांधकाम आणि इतर वैयक्तिक बांधकामांनी जोर धरलाय. मात्र या कामांसाठी आवश्यक असलेल्या वाळूच्या रॉयल्टीची अनुपलब्धता आणि वाळूघाटांचा लिलाव न झाल्यामुळे बांधकाम करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या गंभीर समस्येकडे तहसीलदारांचे लक्ष वेधण्यासाठी महागाव बुजचे उपसरपंच तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय अलोने यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने वाळूची रॉयल्टी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. उपसरपंच संजय अलोने यांनी निवेदनात म्हटले आहे की वाळूची रॉयल्टी उपलब्ध नसल्याने आणि वाळूघाटांचा लिलाव न झाल्यामुळे वैयक्तिक बांधकाम करणाऱ्यांना विना रॉयल्टी वाळू खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्यांना वाळूसाठी दुप्पट किंमत मोजावी लागत आहे, ज्यामुळे बांधकामाचा खर्च प्रचंड वाढला आहे. वाळूची रॉयल्टी उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम करणाऱ्यांना वाळूची दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. महसूल विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले आहे. महसूल विभागाकडून अधिकृत रॉयल्टी न मिळाल्यामुळे वाळूची अवैध वाहतूक आणि उत्खननाला विभागात मोठे उधाण आले आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. या अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी तसेच महसूल विभागाला वाळू विक्रीतून अतिरिक्त महसूल जमा होण्यासाठी उपसरपंच संजय अलोने यांनी वाळूची रॉयल्टी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नायब तहसीलदारांना निवेदन देताना भाजपा तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, राकेश कोसरे तसेच अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनामुळे आता महसूल विभाग अहेरी विभागातील बांधकाम करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.